दाट धुक्याचा फटका अमरावती मुंबई विमानसेवेला बसलाय। दाट धुक्यामुळे येत्या 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा बंद राहणार आहे। 15 डिसेंबर नंतरही विमानसेवा सुरळीत होणार की नाही हे हवामानावर अवलंबून असेल। मात्र 15 दिवसांहून जास्त काळ विमानसेवा बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे। गेल्या महिन्याच्या सुरुवातीला देखील विमानसेवेला दाट धुक्याचा फटका बसला होता। 3 नोव्हेंबरला अमरावतीच्या विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानसेवा रद्द करण्यात आल्याचं विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं। अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई अमरावती मुंबई या विमानसेवेच्या वेळेत बदल झाल्यानंतर विमानसेवा रद्द होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता। तरी त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला। विमानसेवेच्या वेळेत गेल्या 26 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आलाय। ही विमानसेवा आता आठवड्यातून 4 दिवस सुरू करण्यात आली आहे। दर रविवारी, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 7:30 वाजता विमान मुंबईहून उड्डाण घेते आणि सकाळी 8:50 अमरावती विमानतळावर पोहोचते। त्यानंतर परतीचं विमान सकाळी 9:15 मुंबईकडे झेपावतं आणि सकाळी 10:30 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतं। ही विमानसेवा आधी संध्याकाळी होती। ही वेळ दिवसभराच्या कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गैरसोयीची असल्यानं विमानाच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्यानं केली जात होती। त्यामुळे विमान कंपनीनं विमानसेवेच्या वेळेत बदल केला। 3 नोव्हेंबरला सकाळी अमरावती विमानतळावर धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे विमान उतरण्याची शक्यता नसल्यानं मुंबईहून येणारं विमान रद्द करण्यात आलं होतं। विमान उशिरा आलं असलं तर विमानाची इतर उड्डाणे रद्द करावी लागली असती। त्यामुळे अमरावतीकडे हे विमान झेपावलंच नाही, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती। या गोंधळात अमरावतीच्या प्रवाशांना आल्या पावली विमानतळावरून परतावं लागलं होतं। आता 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा बंद असल्यानं प्रवासाचं नियोजन करणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे।